छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्याच पत्नीनं आई, भाऊ आणि घरातील मोलकरीण आणि मित्राच्या मदतीनं जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। देवेंद्र कटके असं उपजिल्हाधिकाऱ्यांचं नाव असून जादूटोणा करून विषप्रयोग करत त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। शिवाय बंदूक रोखून देवेंद्र कटकेंना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला। कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय नेमकं घडलंय? छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी असले देवेंद्र कटके यांनी एक तक्रार सातारा म्हणजे शहरातील सातारा दिलेली आहे आणि त्या तक्रारीमध्ये आपल्याला विष प्रयोग करून या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलेलं आहे। पत्नी, मित्र, मेहुणा यांनी देखील या सगळ्यामध्ये प्रयत्न केल्याचं म्हटलंय आणि पत्नीच्या एका मित्रानं पिस्तूल अंगावरती रोखल्याचं देखील त्यांनी या सगळ्या फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे। 2000 साली त्यांचा प्रेमविवाह सारिका नावाच्या एका महिलेसोबत झालेला होता। यानंतर या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांमधून हे वाद या ठिकाणी सातत्यानं समोर येत होते। त्यासाठी त्यांनी एक शाळा उघडून दिलेली होती 2021 मध्ये आणि त्या शाळेसमोरच हॉटेल एका व्यक्तीचं होतं आणि त्या व्यक्तीनं ज्याचं नाव विनोद उबाळे आहे या पत्नीचा मित्र असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि हे विनोद उबाळे हा जो व्यक्ती आहे तो जर आपण पाहिलं तर यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांचं फेसबुक लाईव्ह करणं किंवा इतर सोशल मीडिया सांभाळण्याचं काम करत होता असं देखील त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। आणि यावरून सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करत 3 जणांना या ठिकाणी अटक देखील केलेली आहे। अमोल, धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।